आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होआवे जी. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 34. पसायदान. ओवी 8वी भाग 1. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होआवेजी. अशाच प्रकारे जे कोणी हा ग्रंथ जीवन साध्य करतील ते विशेष लोक आहेत. त्यांना दृश्य किंवा अदृश्य अशा सर्व प्रकारचा लाभ मिळत राहू दे. आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीची सुरुवात आणि अशी करून मागील ओवीला ही ओवी जोडून घेतली आहे. म्हणून त्यांचे भाषांतर मी अशाच प्रकारे केले आहे. कारण मागील ओवीत ते म्हणतात की आता शेवटचे मागणे मागत आहे. असे असूनही पुन्हा येथे त्यांनी आणखी मागणे मागितले आहे. हे मागणे हा मागील ओवीचाच एक भाग आहे. येथे नवीन मागणे नाही हे समजावे यासाठी आणि अशी सुरुवात करून ही ओवी रचलेली आहे. मागील ओवीमध्ये माऊलींनी मागणे मागितले आहे. त्रैलोक्यात सर्वजण आनंदात राहावेत. सर्वांनी त्या पुरुषोत्तमाला अखंड भजत असावे. याला जोडून माऊली मागणे मागतात की अशा प्रकारे त्रैलोक्यात आनंदात राहणारे लोक आहेत. कारण ते पुरुषोत्तमाला अखंड भजत आहेत म्हणून ते लोक विशेष आहेत, दखल घेण्यायोग्य आहेत. यामुळे आता या ओवीमध्ये मला यासाठी पुढील मागणे मान्य करावे. अशाच प्रकारे जे कोणी हा ग्रंथ जीवन साध्य करतील ते विशेष लोक आहेत. त्यांना दृश्य किंवा अदृश्य अशा सर्व प्रकारचा लाभ मिळत राहू दे. पुढील शब्द आहे ग्रंथोपजीविये. द्वैर्थ. येथे 2 अर्थ आहेत आणि हे दोन्ही अर्थ या ओवीसाठी सुयोग्य असे आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मागणे आहे की या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने यात विशद केलेली श्रीमद भगवद्गीतेतील तत्वे सर्वांचा एक अर्थ, जीवनोद्देश असला पाहिजे किंवा दुसरा अर्थ ती जीवित कार्य झाली पाहिजे. तरच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेल्या या परिश्रमाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. या योगे आता पसायदानाची सांगता झाली आहे. तसेच आता श्री ज्ञानेश्वर माऊली या ग्रंथाचीही सांगता करू इच्छितात. हेही येथे ध्वनित झाले आहे. या ग्रंथाचा उद्देश काय आहे ते येथे सांगितले गेले आहे. किंवा आता या ग्रंथाचा उपयोग लोकांनी काय आणि कसा करावा यासाठी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपणा सर्वांना मार्गदर्शन केले आहे. याचप्रमाणे येथे आवर्जून हेही लक्षात घ्यावे की हा ग्रंथ म्हणजे विश्वकल्याणाकरिता, समस्त विश्वातील मानवाच्या हिताकरिता, जीवात्म्याच्या अंतिम उद्धाराकरिता प्रत्यक्ष भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमांनी त्यांच्या श्रीकृष्ण या अवतारात अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेवरील भाष्य, टीका, निरूपण आहे. यातील तत्त्वज्ञान हे परम आत्मतत्त्वज्ञान आहे. ते त्रिकालाबाधित सर्व काळात सर्वांना उपयुक्त आहे. पिढ्या येतील जातील, काळ पुढे पुढे धावेल, सततच्या परिवर्तनामुळे अनेक स्थित्यंतरे घडतील. तरीही या सर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता तत्वे जशीच्या तशी उपयुक्त असतील. यात फरक इतकाच करावा लागेल की काळानुसार त्या त्या भाषेत आणि त्या त्या काळाला सुयोग्य अशी उदाहरणे देऊन तीच श्रीमद भगवद्गीता तत्वे सांगावी लागतील. म्हणजे ती सर्व जनतेला समजतील. ती सदा ताजी, सदा बहार, सदा टवटवीत राहतील. हे समजावे आणि याचा आदर्श घेऊन यापुढेही हे असे कार्य सुरूच राहावे यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मूळ संस्कृतमध्ये असलेली श्रीमद भगवद्गीता तत्वे सोप्या अशा त्या काळच्या मराठी भाषेत भावार्थ दीपिका या ग्रंथात सांगितली. आज याचा निश्चितच सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. आज जगतामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे तसेच भावार्थ दीपिकेचे अनेक भाषांमधून भाषांतर केले जात असते. आज जगतामध्ये श्रीमद भगवद्गीतेवर तसेच भावार्थ दीपिकेवर
नवनवीन पुस्तके लिहिली जात आहेत. अनेक जण याचा अभ्यास करत आहेत. यातील तत्त्वे आचरणात आणत आहेत किंवा निदान तसा प्रयत्न करत आहेत. याची अनुभूती घेत आहेत. विशेष भाग्यकारी घटना म्हणजे आता 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून पाळला जात आहे. जीवनोद्देश. ग्रंथोपजीविये याचा पहिला अर्थ असा आहे की येथे श्रीमद भगवद्गीतेतील जी महान तत्त्वे सांगितली आहेत ती तत्त्वे सर्वांचा जीवनोद्देश व्हावा. सर्वांनी ती जाणून घ्यावीत, त्याचे आचरण करावे, पालन करावे यासाठी आणि या प्रकारे जीवन जगावे आणि ते या योगे सत्कारणी लावावे. आपला आत्मोद्धार साध्य करावा. मुक्ती प्राप्त करणे हा मानवी देहाचा एकमेवाद्वितीय उद्देश पूर्ण करावा. 84 लक्ष योनींच्या या प्रदीर्घ यात्रेची सुफळ सांगता करावी. सायुज्यमुक्त मुक्त व्हावे. वैश्विक लीला अनुभवावी. त्या विश्वमाऊलीच्या कुशीत विसावावे आणि येथून पुढे तिच्या आज्ञेने वैश्विक कार्य करावे. जीवित कार्य. ग्रंथोपजीविये याचा दुसरा अर्थ असा आहे की जसे या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्वतःसाठी जाणले आहे तसे ते ज्यांना उमजलेले नाही त्यांना ते समजावून देण्यासाठी कार्य करावे. हे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच जीवित कार्य म्हणून स्वीकारणे. यामधून जी काही प्राप्ती होईल त्यात विना तक्रार आपला चरितार्थ चालवावा. हे प्रभू कार्य आहे हे ओळखून ते करत असावे. ज्यांना शक्य आहे त्यांना असे कार्य करण्यासाठी उद्युक्त करावे, प्रोत्साहित करावे. परंतु एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घ्यावी की या उपक्रमाला कदापिही सोपस्काराचे बाजारी स्वरूप येऊ देऊ नये. तसेच याचा व्यापारी दुरुपयोग करू नये. यापासून पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्याचा खटाटोप करू नये. हे योगेश्वराचे कार्य आहे. हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे कार्य आहे. हीच यामागे सद्भावना असावी. अत्यंत श्रद्धेने हे कार्य नेटाने करावे. ज्यांना हे असे करणे शक्य नाही त्यांनी निदान याचे वाचन श्रवण करावे. इतरांना वाचन श्रवण करण्यास उद्युक्त करावे, प्रोत्साहित करावे. जे कोणी असे प्रभू कार्य करत असतील अशांना जमेल तसे आणि तितके सर्वतोपरी सहकार्य करावे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या ग्रंथाच्या तत्त्वज्ञानाचा व्यापार बाजार भरवू नये. याला धार्मिक विधी, सोपस्कार वगैरे असे गलिच्छ रूप देऊ नये. याचप्रमाणे अशा ग्रंथामधून सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पद वगैरे मिळवण्यासाठी प्रवचने देऊ नयेत. अशा भ्रष्ट गल्लाभरूंसाठी माऊलींनी येथे पुरुषोत्तमाकडे काहीही मागणे मागितलेले नाही. येथे ग्रंथ हेच जगण्याचे, जीवनाचे कारण असे म्हटले आहे. यामुळे ग्रंथ आणि पुस्तक यामधील फरक लक्षात घेणे उद्बोधक होईल. ज्याच्या श्रवणाने, वाचनाने आपल्या बुद्धीमधील ग्रंथी, पेशी उद्दीपित होतात, ज्यायोगे आपल्याला जीवन जगावे असे वाटते, सुखदुःखाऐवजी आनंद मिळतो, आपला आत्मभाव जागृत होतो, अशाला ग्रंथ असे म्हणायचे. ज्याच्या श्रवणाने, वाचनाने आपल्यामधील मन उपभोगांना उद्युक्त, प्रोत्साहित, उल्लसित, उशृंखल होते, ज्यामुळे आपण जीवनाऐवजी आयुष्य जगतो, आपला जीवभाव जागृत होतो, अशाला पुस्तक म्हणायचे. अशा प्रकारे आपण येथपर्यंत पहिला चरण पाहिला. उर्वरित चरण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.